क्लासला लेट होता. हां, लाज नाही वाटत हो सर म्हणायला? ठीक आहे. मग होता तो होता. पण भाऊ, भाऊ, काका, सर व्हॉटएव्हर. तर भाऊ म्हटलं म्हणजे तर आपचा हां, अपनापन लगता है, अपनापन. सो व्हॉट हॅपन्ड, जॉर्ज भाई एकदा लेट गेले मानवसारखं. मानव कन्सिस्टंट आहे डेली, नो प्रॉब्लेम. भाई पहिल्यांदाच लेट गेले. मग त्यांना एक्सपिरियन्स नव्हता लेट व्हायचा. याचा कसा मानवला एक्सपिरियन्स आहे, जिग्नेशला एक्सपिरियन्स आहे. लेट झाल्यावर काय करायचं? काय पनिशमेंट असते? सगळं एक्सपिरियन्स आहे. तसं ही वॉज नॉट एक्सपिरियन्स. मग त्यांना पहिल्यांदाच लेट झाला आयुष्यात. पण लेट कसं झालं? असं तुमच्यासारखं नाही 5 मिनिट्स लेट, 10 मिनिट्स लेट. डायरेक्ट भाऊ पोहोचच तर लेक्चरच संपलं. हां, लेक्चर संपला? हां, तुझ्यासारखा. ओके. लेक्चर संपला तर सर निघून गेले, त्यांचे फ्रेंड्स निघून गेले. पण ही वॉज सिन्सिअर. किती सिन्सिअर आहे तुम्हाला कळेल पुढे. ही वॉज सिन्सिअर. त्यांनी काय केलं? बोर्डवर जे स्क्रिबल केलं, आता मी कधी कधी जाता राहून जातो, थोडंसं काहीतरी पुसायचं राहून जातं, क्लिअर करायचं राहून जातं, बरोबर. तसं राहिलं सरांकडून. सरांकडे डिजिटल बोर्ड नव्हता त्या काळात, बरोबर. मग त्यांनी ब्लॅकबोर्डवर लिहिलेलं थोडंसं इरेज करायचं राहून गेलं वरचं. आणि ही थॉट की इट इज अ होमवर्क. मग असं आहे, आज आपण लेट झालोय, ॲबसेंट होतो, उद्या आता बोलणे खायचेच आहे, त्याच्यापेक्षा येतं तर होमवर्क करून येऊ, असं म्हणून त्यांनी तो क्वेश्चन लिहून घेतला. ओके. घर पे गए, क्वेश्चन सॉल्व करना स्टार्ट किया. स्टार्ट केलं, सॉल्व करतोय. भाई आपला जिद्दी एकदम. तर सॉल्व तर करायचंच होतं. आपण केलेले सांगितलेले करत नाही, पण बोलणं ते ॲबसेंट असल्याबद्दल, लेट असल्याबद्दल ते सॉल्व करून जायचं होतं, म्हणजे सरांचे 2 बोलणे कमी होते. मग खूप ट्राय केलं. 1 दिवस गेला, सॉल्व नाही झाला. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले आणि सम सॉल्व नाही झालंय, आधीच आपण ॲबसेंट आहे, काय तोंड घेऊन जायचं. म्हणून मग 2 दिवस, 3 दिवस एकदम दिल्लो जान से सॉल्व केला. सम सॉल्व झालं. सम सॉल्व केलं. त्यांनी सरांकडे नोटबुक नेऊन दिली. हा ना मानव, आधीचं कॉपी करून नाही, नवीन पूर्ण सम सॉल्व करून. मानवला एक्सपिरियन्स आहे, ही वॉज नॉट एक्सपिरियन्स. सो दॅट इज हिज प्रॉब्लेम. मग सगळं पूर्ण सम सॉल्व करून बुक सरांकडे दिली. सरांना म्हणे ठीक आहे, होमवर्क केला, ठीक आहे, तो नंतर चेक करतो. सरांनी बुक घेतली. त्याच्यानंतर काय झालं? आफ्टर फ्यू वीक्स, आफ्टर फ्यू डेज, आफ्टर फ्यू वीक्स, एक दिवशी रात्री संध्याकाळी वगैरे उशिरा त्याच्या घरी अचानक बेल वाजली, डोर बेल वाजली आणि त्यांनी दरवाजा उघडला. तर त्यांचे मॅथ्स अँड स्टॅटचे सर, तर मॅथ्स आणि स्टॅटचे सर त्यांच्या घरी. बायको आ गया टेन्शन. आता मी काय केलंय? मी तर होमवर्क केला, सम सॉल्व केला, मी ॲबसेंट होतो तरी सॉल्व केलं, सबमिट केलं, सर घरी गावावर आले, बरोबर. मग बायको टेन्शन. सरांनी सांगितलं तर पॅरेंट्सला बोलव. मला अजून टेन्शन. पॅरेंट्सला बोलवलं, ठीक आहे. तर व्हॉट डिड हिज सर से? सरांनी सांगितलं की हे सम तू कुठून सॉल्व केलं? मग सम तर सांगितलं जो आहे वो हे. आता सर आले घरी, बोलणे तर बसणार आहे, खरं सांगावं लागेल. मग सर मी लेट झालो होतो आणि इतका सुपर लेट झालो की मी येईपर्यंत तुम्ही पण घरी निघून गेले होते. मग मी ते सम घेतलं आणि सॉल्व केलं. मला लेट झालं सॉल्व करायला, मी ॲबसेंट होतो, मला काही येत नव्हतं. मला 2 दिवस लागले, 3 दिवस लागले, पण मी सॉल्व करून तुम्हाला सबमिट केलं. मग सरांनी सांगितलं मागच्या 110 इयर्समध्ये हे सम सॉल्व करताय कोणीच केलेलं नाहीये, हे तू सॉल्व केलं, बरोबर. सो व्हॉट हॅपन? सरांनी सांगितलं की मागच्या 110 वर्षात. मग त्यांनी विचारलं मग हे सम बोर्डवर कसं काय? तर सरांनी याच्याकरता लिहिलं होतं की सरांनी फक्त क्वेश्चन लिहिला होता की हा क्वेश्चन मागच्या 110 वर्षात कोणाला सॉल्व करता नाही आला, तुम्हाला करता येतो का बघा. मग सगळ्यांनी ट्राय केलं, सगळ्यांनी आलं भाई एवढ्या वर्षात नाही आल्या, आपल्याकडून काय होणार आहे. एकदा ट्राय केलं, 2दा ट्राय केलं, सोडून दिलं. पण हा ॲबसेंट होता. सो याला त्या क्वेश्चनची बॅक स्टोरी माहीतच नव्हती की सरांनी काय सांगितलंय, म्हणून त्यांनी 2 दिवस 3 दिवस ट्राय करून सॉल्व केलं. याच्यातून आपण काय शिकतोय? क्या सीखने को मिला? लेट यायचं असं फटके घातो का?
नेवर लेट द स्मॉल माइंड्स कन्व्हिन्स यू इफ एनिथिंग इज पॉसिबल ऑर नॉट पॉसिबल. इफ यू डोंट नो अ सर्टन थिंग इज पॉसिबल, इफ इट इज इम्पॉसिबल फॉर अदर्स, इट कॅन बी पॉसिबल फॉर यू. लोक म्हणताय होऊ शकत नाही म्हणून होऊ शकत नाही असं नाहीये. प्रत्येक गोष्ट कधी ना कधी जेव्हा इन्व्हेंट झाली त्याच्या आधी ती होऊ शकतच नव्हती. काही वर्षापूर्वी जर तुम्ही काही वर्ष मागे गेलात, तुमच्या आजी आजोबांशी बोललात किंवा तुमच्या आईवडिलांच्या बालपणाचं विचारलं, तेव्हा जर कोणी सांगितलं असतं, अरे तुम्ही आज इथे बसले, फॉरेनला तुमचं कोणी बसलंय आणि तुम्ही इथून व्हिडिओ कॉलवर तुमच्या नातवंडांना बघू शकता, फोनवर तुमच्या नातवंडांना लाईव्ह बघू शकता, हे काही सांगतो म्हणून, अरे काही शक्य आहे का? का बरं? तोपर्यंत ते पॉसिबल नव्हतं. आज तुम्हाला ते कॅज्युअल वाटतं. म्हणून आपल्याला आयुष्यात काही करायचं असताना व्हॉट यू हॅव टू ट्रस्ट फर्स्ट? युअर ओन सेल्फ. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या विश्वासाने काम करा. कोणी दुसरं सांगतं एखादी गोष्ट पॉसिबल आहे किंवा नाही आहे म्हणून ती खरंच पॉसिबल आहे किंवा नाही आहे असं जज करून चालत नाही. लोकांसाठी इम्पॉसिबल असेल ती आपल्यासाठी पॉसिबल आहे. म्हणून आपण आपले एफर्ट्स घेणं थांबवायचं नाही, लवकर येण्याचे. ओके, आज के लिए बस इतना. भाऊंचं नाव काय? शोधून या उद्या.